हे मंदिर खोल दरीमध्ये असून त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला दाट झाडीमधून 100-125 पायऱ्या उतरून या ठिकाणी जावे लागते। मंदिरात लवण स्तंभाचे प्रचंड असे उभे रांजण या ठिकाणी दिसतात, म्हणजेच निसर्गाने निर्माण केलेला हा अप्रतिम असा चमत्कार आपल्याला या मंदिरामध्ये आल्यानंतर पाहायला भेटतो। रामकृष्ण हरी मंडळींनो, तर आज आपण आलेलो आहोत पारनेर तालुक्यातील वडगाव दर्या या गावामध्ये। तर या गावामध्ये आपल्याला दर्याबाई आणि वेल्लाबाई अशी 2 गुहेतील मंदिरं पाहायला भेटतात आणि ही मंदिरं एक अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी थोड्याशा पायऱ्या उतरून गेल्यानंतर जंगल भागामध्ये आपल्याला ही मंदिरं पाहायला भेटतात। आणि ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथं आपल्याला काही लवणस्तंभ देखील पाहायला भेटतात। तर याच ठिकाणाला आपण आज भेट देणार आहोत। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मंडळींनो, हे अप्रतिम मंदिर कसे आहेत हे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। पायऱ्या उतरताना परिसरातील माकडांची टोळी भक्तांजवळ प्रसाद ग्रहण करण्याकरता येतात। त्यांना फुटाणे, शेंगदाणे, केळी आदी आपल्यासोबत घेऊन जावे। माकडांपासून सावध राहावे, कारण तुमच्या हातातील वस्तू ते लांबवत असतात। लहान मोठ्या माकडांचा चित्कारांचा आवाज या परिसरामध्ये नेहमीच आपल्याला ऐकायला भेटत असतो। साधारणपणे 100-125 पायऱ्या उतरून आल्यानंतर आपण येऊन पोचतो ते मंदिरासमोर असणाऱ्या मोठ्या पटांगणामध्ये। तर या ठिकाणीच आपल्याला बाजूला एक विश्रांती करता देवस्थाननी पडवी बांधलेली आपल्याला दिसून येते। पायरी उतरून आल्यानंतर उजवीकडे डोंगर कपारीत दर्याबाई व वेल्लाबाई यांची कळस विरहित शेजारी शेजारी मंदिरे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। मंदिरात प्रवेश करताच दर्याबाई व वेल्लाबाई देवीच्या तांदळाकृती स्वयंभू मूर्ती आहेत। देवीच्या शेजारी महादेवाची पिंड आहे। मंदिरात सदैव पाणी झिरपत असते। दर्याबाईच्या शेजारी वेल्लाबाई मंदिरात जाण्यासाठी छोटा दरवाजा आहे, तेथून वाकून जावे लागते। या मंदिरामध्ये संपूर्ण वर्षभर पावसाचे पाणी झिरपत असते, त्यामुळे नैसर्गिक तयार झालेले आपल्याला लवणस्तंभ या ठिकाणी असल्याचे पाहायला भेटतात। हे लवणस्तंभ म्हणजे निसर्गाने निर्माण केलेला एक अद्भुत चमत्कारच या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला
पाहायला भेटतो. हा आहे मंदिराच्या बाहेरील पटांगणाचा भव्य असा परिसर. हा संपूर्ण परिसर आपल्याला दाट झाडांनी व्यापलेला दिसून येतो. आणि आत्ता आपण जाणार आहोत बाजूलाच असलेल्या गुहेतील महादेव मंदिराकडे. तर त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा काही पायऱ्या चढून वरती जावे लागते. पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपण समोर जर एक नजर मारली तर निसर्गाचं एक आपल्याला सुंदर असं रूप या ठिकाणी दिसून येतं. अतिशय दाट झाडांनी व्यापलेला हा परिसर आपण पाहिल्यानंतर आपलं मन अगदी या ठिकाणी आल्यानंतर मोहून जातं. हे आहे गुहेतील महादेव मंदिर. आतमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी अतिशय छोटा असा दरवाजा असून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक प्रशस्त गुहा पाहायला भेटते. आणि याच गुहेमध्ये आपल्याला शंकर महादेव यांचे मंदिर म्हणजेच पिंड असल्याचे या ठिकाणी दिसून येते. तर मित्रांनो, आज आपण आलो होतो दर्याबाई वेल्लाबाई हे मंदिर पाहण्यासाठी. निसर्गाच्या सानिध्यात असलेलं मंदिर याचं संपूर्ण चित्रीकरण आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच कळवा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.